पण मध्ये आता औरंगजेबची एंट्री झाली आहे, आपण कसं पाहतोय? बघा, असं आहे की नीट पेपर जो काही प्रकार झाला अत्यंत दुर्दैवी होता. परंतु यामध्ये पहिल्यांदा केंद्र सरकारने कडक पावलं उचलली. जे जे आरोपी होते त्यांना अटक केली, त्याची इन्क्वायरी झाली, ते आता तुरुंगामध्ये आहेत. लवकरच त्यांच्या शिक्षेची सुनवाई देखील होईल. हे घडल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने नीटची फेर परीक्षा घेतली. परीक्षा झाली, त्याचा निकाल लागला आणि ज्यांचा निकाल लागला त्यांनी आनंद सुद्धा साजरा केला. मधल्या काळामध्ये काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अत्यंत दुर्दैवी, असं घडलं नाही पाहिजे होतं. परंतु आता जे चित्र आम्ही बघतोय ते चित्र असं आहे की कुठल्याही ऐन केन प्रकारे जे नेपाळमध्ये घडलं, जे बांगलादेशमध्ये घडलं, त्या पद्धतीनं या देशामध्ये उत्पात करायचा, इथली न्याय व्यवस्था, इथल्या प्रशासनावरती काल तुम्ही बघा, अक्षरशः दगडफेक, पोलिसांवरती हल्ले, पोलिसांना मारणं, ज्या पद्धतीनं त्या संसद भवनाकडे ते सगळे चालले होते. तुमचा राग कोणावर आहे? तुमचा विषय काय आहे? हा विषय शांततेत आपण मांडू शकतो ना. सुरुवातीला हा विषय चालवला कोणी? त्याच्यानंतर एंट्री कोणाची झाली? त्यामुळे हे जर सगळं तुम्ही बघितलं, सोनम वांगचुक देखील ज्या वेळेला उपोषणाला बसले, त्यांनी सुरुवातीला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला आणि त्यानंतर हळूच यामध्ये लद्दाखची एंट्री झाली. लद्दाखच्या राज्याचा विषय आला. ओमर अब्दुल्ला देखील म्हणाले मी सुद्धा दिल्लीला येईन. त्यानंतर त्यांच्या स्टेजवरती कुणाल कामराची एंट्री झाली. कुणाल कामरा काय म्हणाले? सीता के पती. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तर स्टेजवरनच ज्या पद्धतीनं हम सब अल्लाह आणि ते सगळं सुरू झालं, मला एक कळत नाही हे आंदोलन नेमकं कशासाठी आहे. हे नेमकं आंदोलन नीटसाठी आहे की या देशामध्ये आता हद्दपार होण्याच्या स्थितीत असलेल्या आप पार्टीला परत एकदा जिवंत करण्यासाठी आहे? कारण त्या स्टेजवरती जे काही सर्व जी मंडळी आहेत ना, ही सगळी आपची मंडळी आहेत. जी काही सोशल मीडिया हँडल करतायत ते सगळे आपचे आहेत. जी काही मागे प्रवक्ते दिसत आहेत ते सगळे आपचे सोशल मीडिया हँडल करणार आहेत. आणि काल एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, राहुल गांधींनी स्वतंत्र आंदोलन उभं केलं. त्यांचे दीक्षित आणि संजय सिंग आपचे यांच्यामधला जो संवाद आहे त्यावरनं नीट लक्षात घ्या, दोघांनी एकमेकांचं फक्त कॉलर पकडली नाही. काँग्रेसला वाटतंय आम्हाला या निमित्ताने देशभरामध्ये जे आम्ही म्हणतो ते बेनिफिट आम्हाला मिळालं पाहिजे. यांचं म्हणणं असं आहे की काँग्रेसने आंदोलन हायजॅक करू नये, कारण मुळात विद्यार्थ्यांचा प्रश्न आता लांब राहिला आहे आणि हे आंदोलन आता भलत्याच दिशेला गेलेलं आहे. उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये गेले आहेत. मला असं वाटतं उद्धव ठाकरे यांनी जर का आपल्या पक्षासाठी एवढा वेळ दिला असता ना, तर एवढे आमदार आणि खासदार त्यांना सोडून गेले नसते. ते आत्ता गेले दिल्लीला. विषय धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आणि ते भाषा अशी करतायत की हे सरकार उलथवून टाका, नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्या, हे सरकार बरखास्त करा. मुळात विद्यार्थ्यांच्या विषयाच्या आडून जो काही राजकीय अजेंडा आहे तो हा आहे. विद्यार्थ्यांचा विषय हा बाजूला पडलाय आणि आता दुसऱ्या विषयावरती राजकारण सुरू झालेलं आहे.